नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात आज तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालंय. पुरातन हनुमान मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी अखंड हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय. यावेळी छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचं नेतृत्व भाजपाचे हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. कर्जतमधील हे हनुमान मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराभोवती गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालं आहे. या अतिक्रमणाबाबत वारंवार आंदोलने झाली, निवेदन देण्यात आलं, मात्र प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही. आजच्या आंदोलनात हिंदू बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत. रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी देखील केली आहे. प्रशासनाला जागा करत कर्जत जामखेडचे प्रांताधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी आंदोलकांसोबत चर्चा करत अतिक्रमण हटवण्याबाबत लेखी आश्वासन देखील दिलंय. यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलं. पुरातन देवस्थानच्या परिसरात अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. प्रशासनानं यावर त्वरित पावलं उचलली नाहीत तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारणार असल्याचं गोपीचंद पडळकर हे म्हणाले. कर्जत शहरामधील हिंदू तमाम समाजाची मागणी आहे. गेल्या 7 महिन्यापासून ते पाठपुरावा करतायत. त्यांची भूमिका स्वच्छ आणि चांगली आहे, स्पष्ट आहे की जे आमचं हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिर परिसरामध्ये जो सर्वे नंबर 1, सर्वे नंबर 244, 245 आणि 247 या परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. आणि समोर दुसरं मल्लिकार्जुन मंदिर आहे, सर्वे नंबर 735 आणि 737 यामध्ये पण अतिक्रमण झालेलं आहे. आमच्या सर्व हिंदू समाजाची मागणी आहे की ते अतिक्रमण काढून टाका. तिथं आमचं हनुमानाचं मंदिर आहे, तिथं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे, तिथं नॉनव्हेज खाणं, ते सगळं तिथं घाण टाकणं, तिथं भानगडी करणं हे आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आज या सगळ्या हिंदू समाज सगळा रस्त्यावरती उतरला. कर्जतच्या चौकामध्ये रास्ता रोको केला आणि आमचे 4-5 बांधव अहिल्यानगरला उपोषणाला बसलेले आहेत. त्यामध्ये माने आहेत, मस्के आहेत, परदेशी आहेत आणि बोंगाळे फॅमिली आहे. तर त्यांना समर्थन देण्यासाठी हा आज रास्ता रोको झाला. माननीय तहसीलदार साहेब, माननीय PI साहेब, माननीय प्रांत साहेब आणि नगरपालिकेचे अधिकारी हे या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी आले होते रास्ता रोकोला. तर त्यांनी मान्य केलेलं आहे. प्रांत साहेबांनी माननीय CO साहेब नगर परिषदेचे आहेत त्यांना सक्त तोंडी सूचना दिलेल्या आहेत आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये त्यांना लेखी देत आहेत. 2 स्टे आहेत. एक हनुमान मंदिराच्या तिथं जे सय्यद म्हणून आहेत आणि त्यांचा स्टे आहे आणि बोंगाडेच्या तिथं एक पठाण म्हणून आहे त्यांचा स्टे आहे. ते सोडून बाकीचं सगळं जे अतिक्रमण आहे ते काढायच्या तोंडी आणि लेखी सूचना ते आता देत आहेत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.